आणि फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा पार पडणार आहे असं कळतंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्ली दरबारी पाठवली आहे आणि या यादीमध्ये महायुतीमधील तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे। यादीमधील संभाव्य मंत्र्यांच्या नावावर आज दुपारी दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब सुद्धा होणार आहे। आणि भाजपचे संभाव्य मंत्री कोणते आहेत त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचे संभाव्य मंत्री मुंबईमधून मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर। पश्चिम महाराष्ट्रामधून शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ। उत्तर महाराष्ट्रामधून गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील। कोकणामधून रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे। भाजपचे संभाव्य मंत्री आपण पाहतोय। विदर्भामधून चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे। मराठवाड्यामधून पंकजा मुंडे आणि अतुल सावे। आणि यानंतर आपण शिंदेचे संभाव्य मंत्री पाहूयात। कोकणामधून उदय सामंत, भरतशेठ गोगावले। उत्तर महाराष्ट्रामधून दादा भुसे, गुलाबराव पाटील। पश्चिम महाराष्ट्रामधून शंभूराज देसाई, विजय शिवतारे। मराठवाड्यामधून संजय शिरसाट, अर्जुन खोतकर। शिंदेच्या सेनेचे संभाव्य मंत्री ठाण्यामधून प्रताप सरनाईक। अजित पवारांचे संभाव्य मंत्री पाहूयात। कोकणमधून अदिती तटकरे। उत्तर महाराष्ट्रामधून छगन भुजबळ, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, संग्राम जगताप। पश्चिम महाराष्ट्र हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, सुनील शेळके। हे सगळे मंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता। मराठवाड्यामधून धनंजय मुंडे, संजय बनसोडे आणि ही सगळी नावं दिल्लीमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेली आहेत। विदर्भामधून इंद्रनील नाईक। दरम्यान फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीने महायुतीवर जोरदार टीका केली आहे। पाहूयात। 21-22 दिवस होत आहेत, अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही। अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार 8 तारखेला होईल, 7 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 13 तारखेला होईल, 14 तारखेला होईल। आज 14 तारीख आलेली आहे, आता 15ला होणार असं म्हणतात। खरं काय खोटं काय आता देवाला माहीत म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांना माहिती, एवढंच म्हणता येईल। मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्याचं ते करत बसतील। आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची, त्याची वाट पाहतोय आम्ही। राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार, कर्जमुक्ती देणार ही घोषणा आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये महायुतीने दिलेली आहे। आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा, मुंबईत करा, तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही।